यार मैथ्स किस किस का फेवरेट सब्जेक्ट है? मैथ्स में रूल्स नहीं है, सिर्फ जादू। नमस्कार पालक मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओत आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन यावरचे 2-3 उदाहरण घेतले होते आणि विद्यार्थ्यांना ती पद्धत आत्मसात करायला सांगितली होती आपण। मला असं वाटतंय की आपल्या पाल्यांनी हे आत्मसात केलेलं आहे। ऍडिशन आणि सबट्रॅक्शन याच्यावरती त्यांनी त्याची कमांड आलेली आहे आणि आता त्यानंतर त्याच्या समोरचा भाग म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन यावरती असलेले वर्ड प्रॉब्लेम्स। हे वर्ड प्रॉब्लेम्स जे असतात ते कसे असतात, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन केव्हा करायचं हे आपल्या पाल्यांना कळायला पाहिजे। त्यासाठी आपल्याला काही शब्द त्यांच्याकडून घोटून घ्यावे लागणार आहे। त्यांना परफेक्ट सांगायचं आहे की हे असे असे शब्द त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये दिसले की लगेच आपल्याला इथे ऍडिशन करायचं आणि असे शब्द दिसले की इथे सबट्रॅक्शन करायचं। हे त्यांच्या मनावरती बिंबवून द्यायचं। कारण की काय होतं, वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय होतं की सगळ्या वर्ड्सचा म्हणजे सगळ्या त्या इंग्रजी शब्दांचा अर्थ आपल्या पाल्यांना एकदम कळत नाही आणि त्याकरता म्हणून आपल्याजवळ हेच एक टेक्निक आहे की ते जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ त्यांना कळत नसल्यामुळे त्या उदाहरणात येणाऱ्या शब्दांवरनं आपल्याला अंदाज बांधायचा आहे की इथे आपल्याला ऍडिशन करायचंय की इथे आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय। तर असे काही शब्द मी तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं। ऍडिशन करताना काय काय शब्द येतात, जास्तीत जास्त जे शब्द येतात ज्याचा प्रयोग केला जातो ते शब्द म्हणजे हाऊ मेनी ऑल टुगेदर। लक्षात घ्या, हाऊ मेनी ऑल टुगेदर, व्हॉट इज द टोटल ऑफ, व्हॉट इज द टोटल ऑफ। टोटल ऑफ हा नंबर दिसला की ऍडिशन करायचंय। हाऊ मेनी ऑल टुगेदर म्हटलं की ऍडिशन करायचंय। व्हॉट इज द सम ऑफ, सम म्हणजे बेरीज, व्हॉट इज द सम ऑफ। अशासारखे शब्द जर का त्या उदाहरणात आले की फक्त आणि फक्त आपल्याला बेरीजच करायची असते, हे आपल्या पाल्यांना बिंबवायचंय आपल्याला। तर त्याकरता तुम्हाला काय करायचंय, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 3ऱ्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आधी झालेले जे प्रॉब्लेम्स आहे, वर्ड्स प्रॉब्लेम 2ऱ्या वर्गात 1ल्या वर्गात जे काही वर्ड्स प्रॉब्लेम झालेले आहेत ते सगळे वर्ड्स प्रॉब्लेम त्यांना चाळायला लावायचे, वाचायला लावायचे। ते वाचल्यानंतर आपल्या सहजतेने लक्षात येईल की बेरीज करण्यासाठी काही विशिष्ट शब्दांचा प्रयोग केलेला आहे आणि वजाबाकी करण्यासाठी, सबट्रॅक्शन करण्यासाठी काही विशिष्ट शब्दांचा प्रयोग वारंवार केला जातो। तर ते शब्द त्यांच्याकडनं पाठांतर करून घ्यायचे आणि त्यांच्या मनावरती तेच बिंबवायचं आहे की हा शब्द दिसला की आपल्याला ही क्रिया करायची आहे। तर ऍडिशन करता कोणते शब्द सांगितले मी, काय काय वाक्य सांगितले, हाऊ मेनी ऑल टुगेदर, हाऊ मेनी टोटल ऑफ, व्हॉट इज द सम ऑफ। अशासारखे जर वाक्य त्या याच्यात दिसले वर्ड प्रॉब्लेम मध्ये तर ऍडिशन करायची आहे। आणि सबट्रॅक्शन केव्हा करायचं आहे, लेफ्ट हा शब्द दिसेल, LEFT लेफ्ट, किंवा रिमेन, REMAIN, रिमेन, लेफ्ट, रिमेन। हाऊ मेनी मोर, हाऊ मेनी मोर। फाइंड द डिफरन्स ऑफ, फाइंड द difference of। how much, by how much greater, by how much greater, by how much smaller। कितीने मोठी, कितीने लहान, त्या दोघांमधला फरक, कितीने लहान, कितीने जास्त, किती उरले, किती बाकी राहिले। अशासारखे जर शब्द असेल म्हणजे लेफ्ट, रिमेन, how many more, how many less, find the difference of, by how much greater, by how much smaller, अशासारखे शब्द राहिले की आपल्याला फक्त आणि फक्त वजाबाकी करायची असते हे आपल्याला त्यांना समजून सांगायचं आहे। तर आपण पाहूया
एक बेरजेचं उदाहरण आणि एक वजाबाकीचं उदाहरण. आणि ह्या शब्दांचा त्यांना आपल्याला पाल्यांना भरपूर सराव करू द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त वर्ड प्रॉब्लेम त्यांना वाचायला लावायचे. आणि ते वाचल्यानंतर त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये सारखेपणा काय दिसतो आहे आपल्याला, बेरीज करताना कोणत्या शब्दांचा वापर केला जातो, वजाबाकी करताना कोणत्या शब्दांचा वापर जास्तीत जास्त उदाहरणात होतो, ते शब्द लिहून काढायला सांगायचे त्यांना आणि त्याचा अर्थ. चला तर पाहूया आपण एक एकच उदाहरण घेऊ. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे एक एक उदाहरण घेऊ आणि बाकी उदाहरणं तुम्हाला समजून घ्यायचे आणि त्या पद्धतीने मुलांकडनं आपल्या पाल्यांकडनं सोडवून घ्यायचे. आणि त्या व्यतिरिक्त अधिकची उदाहरणं आपण त्यांना द्यायची आहे, जास्तीची, आणि त्यांच्याकडनं ती उदाहरणं करून घ्यायची आहे, भरपूर सराव घ्यायचा आहे की जेणेकरून बेरीज आणि वजाबाकीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्रास होणार नाही म्हणजे सहजतेने ते अचूक करू शकतील. तर आता पाहूया आपण वर्ड्स प्रॉब्लेम. पाहूया आता आपण वर्ड प्रॉब्लेम्स. इथे काय प्रॉब्लेम दिलेला आहे, कोणता आहे, शाब्दिक उदाहरण कोणतं आहे ते वाचूया आपण. इफ 365 women and 276 men took part in the क्लीन विलेज कॅम्पेन. काय मिनिंग होतं याचं? क्लीन विलेज कॅम्पेन म्हणजे ग्राम स्वच्छता अभियान. टूक पार्ट इन द क्लीन विलेज कॅम्पेन म्हणजे या विलेज ग्राम स्वच्छता अभियानामध्ये यांनी काय झाले, हे सहभागी होते. यांचा सहभाग होता. कोणाचा सहभाग होता? 365 वुमेन आणि 276 मेन. 365 स्त्रिया आणि 276 पुरुष यांनी काय केला होता, या ग्राम स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला. या माहितीवर आधारित आपल्याला प्रश्न तयार केलेला, प्रश्न विचारला आहे. तो प्रश्न काय आहे? हाऊ मेनी पीपल टूक पार्ट ऑल टुगेदर. हाऊ मेनी पीपल टूक पार्ट ऑल टुगेदर. तर या स्वच्छता अभियानामध्ये किती लोक सहभागी होते? पीपल म्हणजे लोक. किती लोक सहभागी होते ते आपल्याला काढायचं आहे. मी याच्या आधी तुम्हाला सांगितलेलं आहे, दिलेल्या माहितीच्या आधारावरती जो प्रश्न विचारला जातो, या प्रश्नामध्ये कोणते शब्द आपल्याला महत्वाचे असतात, ज्याच्यावरनं आपल्याला कळतं की आपल्याला इथं बेरीज करायची आहे की वजाबाकी करायची आहे. तर इथे शब्द आपल्याला पाहायचे आहेत. ऑल टुगेदर, टोटल, सम ऑफ अशासारखे शब्द असेल तर तिथे लगेच आपल्याला बेरीज करायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. इथं ऑल टुगेदर म्हटलंय. तर या स्वच्छता अभियानामध्ये किती लोकांनी भाग घेतला होता? मग किती लोकांनी भाग घेतला ते काढण्यासाठी आपल्याला स्त्रिया आणि पुरुष यांची काय करावं लागणार आहे? बेरीज करावं लागणार आहे. मग 365 काय आहे? कोण आहे? वुमेन आहे. म्हणून आपण इथं वुमेन लिहू 365. आणि 276 कोण आहेत? मेन आहेत. म्हणून हे झाले मेन. मांडणी बरोबर आहे आपली. 365 बरोबर नंबर लिहिलाय आपण. 276 बरोबर नंबर लिहिलाय, बरोबर लिहिलाय. आता आपण यांची ऍडिशन करू. ऍडिशन करणे म्हणजे बेरीज करणे. मग 5 युनिट प्लस 6 युनिट बरोबर किती युनिट होतात? 11 युनिट. 11 युनिट म्हणजेच 1/10 1 युनिट. मग 1/10 हा 10च्या घरात जाईल आणि युनिट प्लेसवर 1 राहील. आता 10th प्लेसवर आपण ऍडिशन करू. 1 प्लस 6, 6 प्लस 1 7 प्लस 7, 7 प्लस 7 किती होतात? 14. 14 काय आहेत? हे टेन्स आहे. 14 टेन्स म्हणजे 100 आणि 4 टेन्स. 14 टेन्स म्हणजे 10 टेन्स आणि 4 टेन्स
मग 10 टेन्स म्हणजे 100, म्हणून 100च्या घरात 1 जाईल आणि 10च्या घरात किती राहील? 14. ही 4. आता 100 प्लेसवर आपल्याला ॲडिशन करायची. 1 + 3 4 + 2 4 + 2 किती? 6. 2 + 3 5 + 1 किती? 6. मग 641. काय झाले मग 641? स्त्रिया आणि पुरुष मिळून कोण झाले? त्यांना काय म्हणणार आपण? लोक. काय म्हणणार आपण? लोक. लोक म्हणजे पीपल. पीपल म्हणजे काय? लोक. मग या स्त्रिया आणि या पुरुष मिळून किती लोक या ग्राम स्वच्छता अभियानमध्ये सहभागी झाले होते? मग 641. म्हणून आपण लिहिलं इथं 641. लक्षात आलंय तुम्हाला हे उदाहरण? आता आपण एखादं उदाहरण वजाबाकीत पाहूया. समोर आपण पाहूया उदाहरण सबट्रॅक्शनचं. हे देअर आर 175 ट्रीज इन महाराज पार्क. देअर आर 175 ट्रीज इन महाराज पार्क. महाराज पार्क मध्ये 175 झाडं आहेत. अँड 268 इन सयाजी पार्क. आणि सयाजी पार्क मध्ये 268 काय आहे? ट्रीज. 268 झाडं सयाजी पार्क मध्ये आहे. ही दिलेली आहे. त्यांनी आपल्याला काय दिलेली आहे? माहिती की महाराजा पार्क मध्ये 170 ट्रीज आहे आणि 268 ट्रीज सयाजी पार्क मध्ये आहे. आणि या माहितीवर आधारित त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता तो प्रश्न जो विचारला त्या प्रश्नामध्ये कोणते शब्द महत्वाचे असतात ते शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सांगितल्याप्रमाणे हाऊ मेनी मोर ट्रीज. हाऊ मेनी मोर ट्रीज. हाऊ मेनी मोर. हाऊ मेनी मोर हा शब्द लक्षात घ्यायचा आहे. ट्रीज आर देअर इन सयाजी पार्क. देन देअर आर इन महाराज पार्क. मग हाऊ मेनी मोर ट्रीज आर देअर इन सयाजी पार्क. मग सयाजी पार्क मध्ये महाराज पार्क पेक्षा किती ट्रीज जास्त आहे? किती झाडं जास्त आहे? महाराज पार्क मध्ये झाडं आहे, सयाजी पार्क मध्ये झाडं आहेत, पण महाराज पार्क पेक्षा सयाजी पार्क मध्ये झाडं जास्त आहे. ते सयाजी पार्क मध्ये कितीने महाराज पार्क पेक्षा सयाजी पार्क मध्ये झाडं कितीने जास्त आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग इथे शब्द हाऊ मेनी मोर, हाऊ मेनी लेस, लेफ्ट, रिमेन, डिफरन्स अशासारखे शब्द आले तर आपल्याला काय करायचं आहे? सबट्रॅक्शन. कोणती क्रिया करायची? सबट्रॅक्शन. हे लक्षात ठेवायचं आहे. मग याची मांडणी 175 आणि 268 म्हणजे तिथे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. आता सबट्रॅक्शन करताना तुम्ही काय कराल? 175 वरती लिहाल आणि -268 लिहाल. या चुका तुम्ही करणार आहात. तर त्या चुका आपल्या हातून व्हायला नको म्हणून मी वारंवार सांगत आहे तुम्हाला की सबट्रॅक्शन म्हणजे काय? मोठ्या संख्येतून लहान संख्या कमी करणे. मग इथे आपल्याला वजाबाकी तर करायची आहे. हाऊ मेनी मोर असा क्वेश्चन आलेला आहे म्हणून वजाबाकी करायची आहे. परंतु ही वजाबाकी करताना एक लक्षात ठेवायचं, मोठी संख्या कोणती आहे याच्यातली ती शोधायची. मग दोनपैकी मोठी संख्या कोणती आहे? 268. म्हणून 268 वरती लिहिले आणि 175 आपण खाली दिले. 268 काय आहे? ट्रीज आहे. काय आहे? ट्रीज. कुठल्या ट्रीज आहे ह्या? तर या आहे सयाजी पार्क मधल्या. कुठल्या आहे? सयाजी पार्क. ट्रीज इन सयाजी पार्क. आणि 175 काय आहे? हे सुद्धा ट्रीज आहे, झाडच आहे, पण कुठले आहे? इन महाराज पार्क. महाराज पार्क. लक्षात आलं?
आणि आता आपल्याला हे सोडवायचं आहे. सोडवूया आपण. मोठी संख्या वरती लिहिली, खाली छोटी संख्या खाली लिहिली. युनिट प्लेस पासून आपल्याला सबट्रॅक्शन करायला सुरुवात करायची आहे. 8 मायनस 5. 8 मधनं 5 मायनस होतात का? होतात. का बरं? कारण 8 मोठे आहे, 5 लहान आहे, म्हणून 8 मधनं 5 मायनस होतात. मग 8 मधनं 5 मायनस करायचे म्हणजेच 5 मध्ये किती ऍड केले म्हणजे 8 होतात. 5 मध्ये किती मिळवले म्हणजे 8 होतात. मग 5 प्लस 3 इज इक्वल टू 8, म्हणून 8 मायनस 5 इज इक्वल टू 3. आता 6 टेन्स मायनस 7 टेन्स करायचे. 6 टेन्स मधनं 7 टेन्स मायनस होईल का? 6 हा छोटा नंबर आहे आणि 7 हा मोठा आहे. 6 हा छोटा डिजिट आहे कोणापेक्षा? 7 पेक्षा. म्हणून 6 मधनं 7 कमी करता येणार नाही. 6 टेन्स मधनं 7 टेन्स कमी होणार नाही. म्हणून इथे आपल्याला हा 100 काय करावं लागेल? अनटाय करावं लागेल. मग याला अनटाय करणं म्हणजे 200 आहे. 200 मधनं 100 इकडे अनटाय केला, इथं 1 दिला आणि इथे 1 दिला. आणि पहिलेचे किती टेन्स होते? इथे 6 टेन्स होते, म्हणून 6 ला आपण क्रॉस केलं आणि इथे 16 दिला, वरती 6 लिहिले. मग आता किती टेन्स झाले? 16 टेन्स मायनस 7. 16 मायनस 7. आता 16 मायनस 7 करायचे म्हणजे 7 मध्ये किती ऍड केले म्हणजे 10 होतात ते पहिल्यांदा पाहायचं. मग 7 मध्ये किती ऍड केले म्हणजे 10 होतात? 7 प्लस 3 बरोबर 10 होतात. आता 10 मध्ये किती ऍड केले म्हणजे 16 होईल? 10 प्लस 6 इज इक्वल टू 16. म्हणजे आता 6 करावं लागेल. म्हणजे आपल्याला 7 मध्ये किती ऍड करावं लागतात? 3 आणि 6. मग 3 आणि 6 मिळून किती होतात? 9. म्हणून 16 मायनस 7 इज इक्वल टू 9. म्हणून मी इथे 9 लिहिले. आता 100 प्लेसवर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. 100 मायनस 100 इज इक्वल टू 0. 100 मायनस 100 इज इक्वल टू 0. मग आन्सर किती आलं आपलं? 93. मग कितीने हे झाड जास्त आहे? कुठले झाड जास्त आहेत? सयाजी पार्क मधले. मग सयाजी पार्कचे झाड कितीने जास्त आहे ते आपल्याला लिहायचं आहे. लिहूया आपण. काय लिहू मग आता आपण तिथं? सांगा लवकर. काय लिहायला पाहिजे आपण? सयाजी पार्क हॅज. काय लिहू आपण? सयाजी पार्क हॅज 93. Sayaji Park has 93 more trees. Sayaji Park has 93 more trees. लक्षात आलं तुम्हाला आता हे उदाहरण? तर अशाच पद्धतीने आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शनची उदाहरणं दिलेली आहेत. वर्ड्स प्रॉब्लेम दिलेले आहेत. ते सगळे वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि ते वहीमध्ये व्यवस्थित मांडणी करून सोडवायचे आहेत. ठीक आहे? काही प्रॉब्लेम असेल तर मला वैयक्तिक फोन करा आणि माझ्यासोबत संपर्क साधा. बोलो बेटा 1 2 3 4